संभाजी प्रभू विजापूरचे श्रीमंत जमीनदार, पण इतर भाऊ बहीण कुणीच नव्हतं त्यांना. शिवाय विसापूर गावात तुमचं चांगलं वजन होतं. इकडचे लोक तुम्हाला चांगला मान देत होते. आणि एके दिवशी त्यांची पत्नी त्या अकाली आलेल्या वैद्यव्याने एकदम आजारी पडली. त्यात तुम्ही संधी साधली आणि एके दिवशी आपली आसोरी वासना पूर्ण करून घेतली तिच्या नाही. आणि औषधात विष घालून तुम्ही तिला ठार मारली. नाही मोठा आहे. आणि नंतरच्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन तुमचा डाव यशस्वी झाला होता. मुलगा तुमच्याकडे होता म्हणून सर्व इस्टेट तुमच्याकडे आली होती. आणि 2 वर्षानंतर त्याच गावातील माणिक गावकराला सर्व इस्टेट विकून तुम्ही मोकळे झाला. हे तुला कोणी सांगितलं? त्याच गावातील माणिक गावकराने सर्व हकीकत सांगितली तुमच्या नीचपणाची. नंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही माझ्यावर असे का वागता ते. कारण मी तुमचा कुणीही नव्हतो. पण तुमची कृष्ण कार्यस्थान लपवण्यासाठी माझी अडचण तुम्हाला सांभाळावी लागली. तुमच्या भीतीमुळे गावात सर्वांना माहीत असून सुद्धा कुणी बोलत नव्हतं. पण सत्य कधी लपत नाही दादासाहेब. कधी ना कधी ते बाहेर येण्यासाठी टाहो फोडतं आणि असत्याचा पडदा बाजूला करून आपलं दर्शन देतं. बोला दादासाहेब, हे खरं आहे ना? हो खरं आहे. मग यापुढे काय विचार आहे तुझा? यापुढे काय विचार ते आता कळलंच तुम्हाला. स्वतःच्या मुलांना शहणारा एक माथेपिरू बाप, स्वतःच्या सुनेला श्रीमंतीच्या गर्वाने हैराण करून तिचा खून करणारा रक्त पिसाचू सासरा, श्रीमंत मित्राचे इस्टेट घशात घालण्यासाठी तिच्या पत्नीला विष देऊन ठार मारणारा एक रक्त पिसाचू आणि नराधम दोस्त आणि सर्व गावाला आपल्या सावकारी फाशा धडकून त्यांच्या जमिनी गिळंकृत करणारा एक महाजोरी दादासाहेब खोत. आज हा सगळ्याचा हिशोब मी एकटा करणार. तू बाजूला हो. आज मी याला ठार मारणार. बाजूला हो तुम्ही. आज मी याला ठार मारणार. एक पापी माणूस भ्रष्ट करणार आहे गावातून आणि मग जाणार फाशीला. अगोदर या गावाला सुखी करून जाणार आहे. काका बाजूला हो तुम्ही. असा विचार करू नकोस. आज माझं घे पोरा. काका बाजूला हा तुम्ही. मी याला ठार मारणार. काका बाजूला. काका ओळखुळाचा भाऊ. मी कोणी नाही आहे. मी कोणी नाही तुझा. कारण लहानपणापासून माझ्यावर भावाप्रमाणे माया केली आहे. लहानपणी समजून माझे किती हट्ट पुरवले. शेवटचा हट्ट पुरवला. शेवटची भाव मिळते ती म्हणजे माझ्या जन्मदात्याचे प्राण. बाजूला जन्मदात्याचे प्राण फेरी मला घालून भेटण्यासाठी. उठ नंदा उठ. तुला तुझी भावभीत देतो मी. आज माझ्या निर्णयापासून माघार घेतो फक्त तुझ्यासाठी, पण काही अटींवर. त्या अटी तू नाही तर दादासाहेबांनी पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांना त्यांचा विरोध असेल तर मग माझा नाविलाज. या बंदुकीच्या गोळीने मला त्यांचा. मी सांगते त्यांना अटी पूर्ण करायला. तू सांग तुझ्या. अट क्रमांक 1. आतापर्यंत या सर्व शेतकऱ्यांच्या गिळंकृत केलेल्या जमिनींची गहाणखत दादासाहेबांनी माझ्या स्वाधीन करावी. आता त्या वेळेला फाडून टाकणार आहे. सर्व गरिबांना
मुलांना त्यांच्या कर्जातून मुक्त करणार आहे. पप्पा, देऊन टाका ती गहाण कधी त्याला. झाले ते खूप झाले आता. आता निदान माझं तरी आहे का? देऊन टाका ती गहाण कधी त्याला. दादासाहेब, द्या ती गहाण खाते. गहाण खाते तुमच्याकडे ठेवा. मला लागतील त्यावेळी द्या. अट क्रमांक 2. तर दादासाहेबांनी नंदाचा हात सुनाच्या हाती देऊन त्यांच्या लग्नाला संमती द्यावी. ही अट मान्य नसेल तर तसंच सांगावं मला दादासाहेबांनी. पण परंतु ऐकायचं नाही. दादासाहेब, वा पुढे. काही नंदा, अजून माझी तिसरी आणि मुख्य अट पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत सर्वांना इथून जाणाऱ्या दादासाहेबांनी सर्वांना इथून जा म्हणून सांगितले. पण या घराचे मालक जरी दादासाहेब असले तरी खरा मालक मी आहे. हो, त्याची तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर विचारा दादासाहेबांना. खात्री. मग ऐका माझी तिसरी अट. आतापर्यंत सर्वांना जिथून जा म्हणून सांगणाऱ्या दादा खोतांनी या घरातून निघून जावं. सर्वांच्या नजरेसमोरून. दादासाहेब, वेळ लावू नका. संकोच तर मुळीच बाळगू नका. सरळ चालते घरातून. हात पारवा. दादासाहेब, शेवटची संधी देतो आम्ही तुम्हाला. एक तर हात पारवा, नाहीतर शेवटचा नाव. मला तुझी ही अट मान्य आहे. आजपर्यंत माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. क्षमा करा मला. येतो मी. थांबा. पप्पा, तुम्ही कुठेही जाऊ नका. पप्पा, काही झालं तरी एक गोष्ट चांगली केली तुम्ही माझ्यासाठी. ती म्हणजे आनंदला लहानाचा मोठा केला. त्या आनंदला नाव दिलं. पप्पा, पप्पा, तुम्ही कुठेही जाऊ नका. पप्पा, पप्पा, मला क्षमा करा. मी हे सर्व केलंय ना, ते फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी. हो, हे घर पुन्हा आनंदाने नांदण्यासाठी. पप्पा, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्हीच माझे जन्मदाते आहात. पप्पा, पप्पा, तुम्ही कुठेही जाऊ नका. पप्पा, कुठेही जाऊ नका. माफ करा. आजपर्यंत फक्त पैसा आणि स्वतःचा मोठेपणा ह्याच्यासाठीच जटलो. पण केवळ तुमच्यासाठी. कारण तुम्हाला गरिबीची झळ कधीच पोचू नये.
फुलांचा बाजार पाहिला त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला पैशात भावनेचा व्यापार पाहिला पैशात भावनेचा